हे दोन कोकरं आपल्याला थोडंसं निमोनियाच्या साथीसारखं थोडंसं वाटलं होतं. जसे चारा खात आहे तसं पाणी पिणं सुद्धा फार गरजेचं आहे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश रुपये व्लॉगमध्ये. नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो, आपल्याला जास्त अडचण होत होती मित्रांनो, म्हणून आपण थोडंसं गोठ्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. जशी गरज पडेल तसा हळूहळू आपण बदल करत असतो मित्रांनो. आणि केलेला बदल, केलेलं काम आपण तुम्हाला सुद्धा शेअर करत असतो आपल्या चॅनलवर. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. माझ्या पाठीमागे दिसते मित्रांनो तुम्हाला एक सिमेंटची गव्हाण आपण आणलेली होती शेळ्यांसाठी. तर थोडंसं आपला व्यवसाय चालू केलेला नव्हता, त्याच्या अगोदर आपल्याकडे 2 शेळ्या होत्या. एक शेळी होती आणि एक तिला पाठबोकड झालेलं होतं मित्रांनो. त्याच्यासाठी आपण एक गव्हाण आणलेली होती, परंतु आता त्या गव्हाणीचा आपल्याला काही यूज होत नव्हता आतमध्ये, कारण आपण एक लोखंडाची गव्हाण तयार केली होती, तुम्हाला जी की माहितीच आहे मित्रांनो. आपण काय केलं आहे मित्रांनो, ती आता गव्हाण बाहेर घेऊन आपलं थोडंसं बाहेर त्याच्यावरती काम करायचं आहे. चारा पाणी सुद्धा आपलं कोकरांना बाहेर करता आला पाहिजे मित्रांनो. कारण गेली 7-8 दिवस झाले माझ्या असं लक्षात येतं आहे की कोकरं आपले हिरवा चारा खात आहे, वाळलेला सुद्धा चारा खात आहे, परंतु पाणी जास्त पिती नाही पहिल्यासारखं. त्यांच्यावरती आता आपण जंताचा डोस दिलेला आहे, त्याच्यानंतर ब्रॉटन वगैरे चालू केले आहे. आपण त्यांची संडाससुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, परंतु आज काय अजून मला जंत पडलेले दिसले नाही म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो. नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे, जंताच्या औषधामुळे काय आपल्याला रिझल्ट भेटतात. आणि आता आपण ह्या गव्हाणीचं कसं काय करणार आहे सेटअप तुम्हाला एक 5 मिनिटात दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता ही जी गव्हाण आपण बाहेर काढलेली आहे मित्रांनो, तर ती आपण काय करणार आहे, ही अशी उभी गव्हाण लावणार आहे सूर्याची. आणि मग अशी गव्हाण लावल्यानंतर त्याला थोडंसं वरती ब्रॅकेट तयार करून ह्या बाजूनं काही कोकरं, ह्या बाजूनं काही कोकरं, आणि शेळ्यांना आपण तिकडं 3 जागेवरती 3 शेळ्या अशा आपण सेटअप व्यवस्थित लावणार आहे मित्रांनो. आणि काय होतं, आपल्याला कुटी आपण शेडमध्ये घेतलेली आहे मित्रांनो, गोठ्यामध्ये आपली कुटी मशीन आहे. परंतु काय होतं आहे, आपल्याला हे मध्येसुद्धा आपण वाघूर लावायची गरज पडली. कारण काय होतं आहे, आपण कोकरं बाहेर सोडल्यानंतर संध्याकाळी जर गायांचा टाईम झाल्यानंतर आपल्याला कोकरांना आतमध्येच सोडावं लागतं आहे. तर त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढायचं म्हणून आपण काय केले बघा, आता तुम्ही अशी मध्ये एक वाघूर लावली. म्हणजे हा एक साधारणतः 10x16चा गाळा मिळतो आहे आपल्याला मित्रांनो. आता याच्यामध्ये आपण संध्याकाळची सुद्धा चारा पाणी करू शकतो, असं एक आपलं नियोजन आहे. आणि ह्या बाजूनं आपण 4 फुटाचा दरवाजा ठेवलेला आहे. आणि आता बघा, आपलं गायांचं एकदा काम आवरलं की मग त्याच्यानंतर काय करायचं, ही वाघूरमध्ये गोळा करून घेऊन तिथं एक आपण सागे सोडलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे असं त्याला व्यवस्थित बांधून टाकायचं. म्हणजे मग काय करताय मित्रांनो, कोकरं बकरं इकडं तिकडं त्यांना ये जा करण्यासाठी मध्ये पण स्पेस मिळून जातो. कारण खरी सावली तर गोठ्याच्या खाली आहे आणि आपण थोडंसं कप्पा बाहेर बनवलेला आहे. परंतु पावसाळ्याच्या सीजनमध्ये काय काम करणार नाही आपल्याला, परंतु इतर वेळेस हे आपलं हमखासपणे फायद्यात ठरणार आहे मित्रांनो. आपण थोडंसं गायांसाठी आता ऊसही खरेदी केला होता. ऊसाचा काय रेट चालू आहे तुमच्याकडं मला नक्की कमेंट करून सांगा. आपण राहुरी कारखान्यावरून ऊस आणला होता मित्रांनो. आपल्या इकडं 5200 रुपये टनाप्रमाणे आणला होता. 2700 रुपयाचा ऊस आहे, एवढा 20 मुळे आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण रात्री 2 कोकरांना औषध पाजलेलं आहे मित्रांनो. कारण थोडंसं आता कोकरांवरती काम करत असताना मला त्यांच्या थोडंसं आजारपणाबद्दल थोडीशी माहिती मिळून जाते लगेच. कारण आपण पूर्णपणे त्यांच्यामध्येच काम करत असतो, त्याची माहिती मिळायलाच पाहिजे मित्रांनो. पूर्ण त्यांच्याकडे निरीक्षणसुद्धा आपल्याला द्यावं लागते, खायला प्यायला देतो त्याप्रमाणे. तर 2 कोकरांना आपलं थोडंसं निमोनियासारखे थोडंसं वाटलं मला, साथ झाल्यासारखी. आपण त्याच्यावरती लगेच औषध दिलेलं आहे. एकाला परवा दिवशी दिलं होतं 2 दिवसापूर्वी, तर त्याला लगेच रिझल्ट आला. आज ते खोकत नाही, काय नाही आहे. तर ते 2 कोकरंसुद्धा तुम्हाला दाखवतो आपण. हे 2 कोकरं आपल्याला थोडंसं निमोनियाच्या साथीसारखं थोडंसं वाटलं होतं. कारण मी आता इतर लोकांच्या गोठ्यांवरती फिरायला जात असतोय, त्यामुळं थोडंसं आजारपणाची काही गोष्टी आपल्या लक्षात येतात मित्रांनो याच्यावरती काम करत राहिल्यामुळं. तर हे बघा, आता ही या बाजूची जी उभी आहे मित्रांनो, ही जी उभी आहे तर ही मादी आहे आणि हा नर आहे. तर हा बांडा दिसतोय हा, आणि ही मादी. तर या दोघांनाही आपण थोडंसं औषध दिल्यानंतर थोडासा रिझल्ट आला आहे. परंतु जे मोठा जो जावळी हा तो अजून थोडासा खेचतोय, तर त्यालासुद्धा आपण आज थोडंसं पुन्हा एकदा औषध देणार आहे. त्यानंतर ते सुद्धा क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. तर अशी काळजी घ्यायची असते, लक्षात ठेवायचं असते. आता बघा, आपल्याकडं हा एक नर आहे, हा आपल्याकडं काळा जावळी मित्रांनो. गेली लगातार 2-3 दिवस झाले त्याला बाहेर सोडल्याच्यानंतर तो पहिलं लगेच उन्हामध्ये येऊन बसत होता. आणि आपण इकडं गव्हाणीमध्ये वाळलेला चारा टाकतोय, कांद्याची पात टाकतोय, कांदे कापून टाकतोय, तरीसुद्धा तो उन्हाच्या ठिकाणी येऊन बसत होता मित्रांनो. तर त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं, याला झालं काय की चारा टाकल्यानंतर हा खात का नाही किंवा काय. परंतु त्याचं पूर्णपणे पोट भरलेलं आहे आणि तो ऊन पाळायला घेतो मित्रांनो. थोडंसं याच्यावरती काम करत राहिल्यामुळं काय होतं आहे, या गोष्टी ॲटोमॅटिक आपल्या लक्षात येत चालतात. आणि या गोष्टी लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला व्यवसाय पुढं करू शकत नाही आपण. आता बघा, ही गव्हाण मी काय केलं होतं, आतमध्ये वर्षंगात चालू झाल्यानंतर मित्रांनो
कोकरांचा घास खाली वगैरे सांडायचं, त्यांनी पूर्णपणे खाली ओलं होऊन जायचं आणि ते मग आपण एक दिवस थोडंसं खोऱ्यानी फावडीनी काढून त्याचं मी पूर्णपणे ह्या गव्हाणीमध्ये आतमध्ये लोटलं होतं, सगळे घाण्याच्यामध्ये ठेवलेली होती. परंतु हे मला फार माझं थोडंसं काम मी त्यावेळेस वाचवायला गेलो आणि आज मला फार त्रास झाला या गोष्टीचा. म्हणून मित्रांनो, हे काम करत असताना अतिशय ग्राउंड फ्लोअरवरतीच तुम्हाला काम करायचं. एकदा काम केलं की त्याच्यानंतर 50 वेळा त्या काम करण्याची गरज पडली नाही पाहिजे मित्रांनो. आता बघा थोडीशी हलगर्जीपणा किती नडतोय, तर पूर्णपणे आता ही गव्हाण परत धुवून काढायची, व्यवस्थित क्लीन करायची. आणि हे दोन्ही बाजूला 2 पायटे, तर आपण अशी सूर्याची गव्हाण टाकणार आहे बरोबर पूर्व पश्चिम दिशेला आणि एक ब्रॅकेट बनवून घेणार. म्हणजे पूर्णपणे हा जो तुम्हाला पूर्ण दिसतोय हा कप्पा, तर ह्या कप्प्यामध्ये आपले कोकरं सगळे चारा पाणी करणार आहे मित्रांनो एका टायमाचा. आणि फक्त आपण संध्याकाळच्या वेळेस कोकरं आतमध्ये घालणार आहे. मग मित्रांनो, आपण काय करणार आहे, दिवसभर कोकरं बाहेर ठेवायचं, संध्याकाळचा चारा पाणी सुद्धा कोकरांचा बाहेर करायचा आणि फक्त संध्याकाळी नाईटला कोकरं आतमध्ये घालायची मित्रांनो. त्याचा फायदा असा होणार आहे की आता मी एक 7-8 दिवसापासून माझ्या असं लक्षात येतं की आपले कोकरं चारा खात आहे, त्याच्यानंतर सुकलेला चारा खात आहे, ओला चारा खात आहे, परंतु फक्त पाणी जास्त पित नाही. तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आपण थोडेसे कोकरं उन्हाला ठेवल्यानंतर ते 100% पाणीसुद्धा जास्त पिणार. जसे चारा खात आहे तसं पाणी पिणंसुद्धा फार गरजेचं आहे, कारण पाण्याशिवाय चाऱ्याशिवाय ते कोकरं तर आपली ग्रोथ होत नाही मित्रांनो. आणि आपलं एक त्यांचा जो पिरियड आहे 2.5-3 महिने जो आपण कालावधी सेट केलेला आहे, तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला लॉट काढणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या पुढं जर आपले पैसे गुंतवून राहिले तर पुढं आपल्याला तेवढा झपाट्याने नफा मिळत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं फार गणितपूर्वक हे काम करायचं आहे लक्षात ठेवून. आणि थोडंसं या डोक्याने चालण्याचाच व्यवसाय मित्रांनो. काम कोणतंही असो, जेव्हा तुम्ही इथून चालशाल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस हे जोरात मिळून जाईल. तर आता बघा आपल्याकडे एक कोकरू जे सर्पदंशाने कोकरू गेलं होतं मित्रांनो, तर याच्यापैकी आपण एका कोकराचा एक कोकरू आपण मायनस करायचं, कारण ती लेवल 1 होणार. एक कोकरू आपण ठेवून आता ते विकल्यानंतर त्या कोकराची भरपाई ते आपल्याला देणार तेवढा नफा. म्हणजे आपण 2 कोकरांना जागेवरती ते पैसे आपले हाय तेवढेच राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची वाढ भेटणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, आपलं जर 15 कोकरं टाकायचे तर मी म्हणतो तुम्ही अगोदर 2 टाका. वन टाईम तुम्ही 15 कोकरं टाकू नका, त्याच्यावरती काम करा, लक्षात घ्या. म्हणजे काय होईल, जरी तोटा आला जरी लॉस झाला तर जास्त मोठा काही लॉस होणार नाही मित्रांनो. आणि याच्यावरती काम केल्यानंतरच तुम्हाला अनुभव येणार आहे, त्याच्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे. कारण मित्रांनो, व्हिडिओ बघायला सोपं वाटतो, हा व्यवसाय लोकांचा बघायला सोपं वाटतो. आता बघा तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये साधारणतः हे बघा तुम्ही फक्त एका घोळक्यामध्ये पूर्ण कोकरं दिसत आहे मित्रांनो, परंतु हे कोकरं किती असतील तर आपल्याकडे 12 कोकरं आहे मित्रांनो. 11-10 एक कोकरू गेलं आपलं, त्याच्यामधलं आपल्याकडे 10 नर आहे, 2 मादा आहेत आणि 4 बोकडे मोठे. त्याच्यानंतर एक शेळी व्यायलेली आहे, आता तिलाही छोटे 2 बोकड झालेले मित्रांनो आणि एक शेळी खाली व्हायला आहे, एक पाट आपल्याकडे गाबडलेली आहे मित्रांनो. तर हा पूर्णपणे साधारणतः 21-22 पर्यंत आपला लॉट बसतोय. तर हे फक्त दिसायला छोटंसं दिसतंय, परंतु याच्यामध्ये फार कष्ट आहे. कष्ट केल्याशिवाय कोणती गोष्ट नाही मित्रांनो. सतर्क राहणं फार गरजेचं आहे. याच्यावरती तुम्ही चारा पाणी करताय त्याचप्रमाणे याच्यावरती लक्ष देणं सुद्धा फार गरजेचं आहे. मी तर म्हणतो अनुभवाशिवाय हा व्यवसाय सक्सेस होऊ शकत नाही, असं माझं ठामपणे म्हणणं राहील. आणि अनुभव हा घेतल्याशिवाय मित्रांनो येत नाही. तुम्ही स्वतः काम करा, त्याच्यामध्ये उतरा, हळूहळू तुम्हाला लॉस येईल, थोडंसं प्रॉफिट येईल, ते तुमच्या पद्धतीने चाला. याच्यावरती तोडगे काढायला शिका, कसं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आकाश रुपे व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, शेजार बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची.